नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। मालेगाव येथील यज्ञ या 3 वर्षीय बालिकेच्या हत्या प्रकरणावर मानकापूरमध्ये तीव्र संताप, कठोर शिक्षेची मागणी। मालेगाव महाराष्ट्र येथे अवघ्या 3 वर्षाच्या यज्ञ या चिमुकलीवर झालेले अत्याचार आणि निर्गुण हत्येच्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे। या घटनेच्या निषेधार्थ मानकापूर तालुका निपाणी जिल्हा बेळगाव येथे विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येत तीव्र संताप व्यक्त केला। मानकापूर येथील भीम आर्मी, ऑल इंडिया पॅन्थर सेना आणि दलित संघर्ष समिती यांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकरणातील आरोपींवर जलद गतीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली। दलित संघर्ष समितीचे निपाणी तालुका अध्यक्ष लक्ष्मण माने म्हणाले, यज्ञ या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराने संपूर्ण देश हादरला आहे। अशा घटनांना आळा बसण्यासाठी सरकार आणि न्याय व्यवस्थेने आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा करावी। संघटनांनी पोलीस व न्याय व्यवस्थेने प्रकरणात त्वरित आणि न्यायपूर्ण तपास करून आरोपीस कायद्यानुसार कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। या निषेधामध्ये अमोल बेडगे, रोहित वराळे, अभिषेक आरदाळे, अमर तलवार, ओंकार भंडारे यासह अनेक युवक सहभागी झाले। या आंदोलनाची माहिती हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी घेतली आहे। 16 नोव्हेंबरला जे नागपूर जिल्ह्यामध्ये घटना घडलेली आहे त्या घटनेच्या माध्यमातून मानकापूर या गावामध्ये आज विविध संघटनेकडून ऑल इंडिया पॅन्थर सेना, भीम आर्मी, कर्नाटक दलित संघर्ष समिती किंवा अनेक गावातील अनेक अशा संघटना, या संघटनेच्या माध्यमातून आता या बाळावरती जो बलात्कार झालेला आहे त्या अशा नालायक आरोपीला फाशी शिक्षा मिळावी यासाठी आज आम्ही उपक्रम ठेवलेला आहे। तरी ही जर मुलगी कोणत्याही आमदार खासदाराची जर असती तर आज या मुलगीची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालली असती, पण एक मुलगी एक बहुजन समाजाची असून तिच्यावरती सरकारचं, महाराष्ट्र सरकारचं आजपर्यंत दुर्लक्ष आहे। तरी बहुजन समाजाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे व न्याय मिळून सुद्धा त्या आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे, ही आज आमची मागणी आहे। या प्रकरणामुळे आमच्या मानकापूर गावातील भीमसैनिक असो, बहुजन समाज असो, सर्व तरुण मित्र मंडळी असो, आज आपण एकत्र आलो, आज उपक्रम केलो, त्याबद्दल मी सर्वांचे जाहीर आभार करतो। इथंच आमचं जय भीम, जय संविधान। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।